हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, आज आम्ही आणलेलं आहे बकऱ्याचं मटण. तर बकऱ्याचं मटण कसं बनवता, आम्ही कसं बनवून खातो ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. कारण वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वच लोक बनवतात, परंतु आम्ही कसं बनवतो हे तुम्हाला आम्ही आमच्या किचनमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर बघा, दाखवतो तुम्हाला आम्ही आता कसं बनवतो बकऱ्याचं मटण. तर बघू शकता आपण. तर बघा मित्रांनो, हे आपण आणलेलं आहे बकऱ्याचं मटण. गावरान बोकड्याचं मटण आणलेलं आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो की आपण हे मटण स्वच्छ पाण्याने 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि निपळून ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. तर आता या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे हळद. मीठ घे. आपल्याला याच्यामध्ये बघू शकता आपण या ठिकाणी हळद याच्यामध्ये टाकत आहे. टाकलेली आहे मित्रांनो आपण हळद. बघू शकता आपण हळद टाकलेली आहे. आणि या ठिकाणी आपण हे बघा, हळदचा डबा आहे आपला. मसाले वगैरे, हळद वगैरे, मिरची पावडर काय असेल नसेल ते. आणि या ठिकाणी आपण हे कांदा आणि टमाटर काटून घेतलेला आहे. आणि हे आता मीठ आहे मित्रांनो. आणि मीठ या ठिकाणी आपण ॲड करत आहे. बघू शकता आपण या ठिकाणी आपण याच्यामध्ये मीठ ॲड करलेलं आहे. बघू शकता आपण. आता कसं आहे मित्रांनो, कॅमेरा धरायला कोणी नाही आणि मलाच हा कॅमेरा धरणं पडून राहिला आणि मीच याच्यामध्ये हा रेसिपी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर नंतर काय करायचं मित्रांनो, हे बघा, एकदम असं कालवून घ्यायचं. याचं मस्त मिश्रण करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता आपण. कॅमेरा हलत असेल मित्रांनो, कारण कसं आहे, एका हाताने मी कॅमेरा धरलेला आहे आणि एका हाताने या ठिकाणी बघू शकता आपण. बघू शकता मित्रांनो. यानं काय होते मित्रांनो, आपण हळद आणि मीठ टाकल्यानंतर हे मीठ आणि हळद या पीस जे आहे आपले बकऱ्याच्या मटणाचे, हे अगदी व्यवस्थित पद्धतशीर खाण्यासाठी चविष्ट होतात, खारट होतात आणि हळदीचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वाद चांगला मिळतो मित्रांनो. आता आपण काय करायचं आहे, आता पुढची जरी प्रोसेस आहे मित्रांनो, गॅस पेटवून घे. पुढची प्रोसेस, आता आपण गॅस पेटवलेला आहे मित्रांनो. बघू शकता आपण. आणि त्याच्यावर आपण कुकर ठेवलेला आहे तेल टाकून. आता आपण याच्यामध्ये तेल टाकत आहे मित्रांनो. कुकरमध्ये पाणी वगैरे नाही ना. अर्धी बस. बघा मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. हे बघू शकता आपण आता याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. अगदी तेल तापत आहे मित्रांनो. पाणी होतं वाटतं कुकरमध्ये. बाईचं काम आमच्या आता असं बघा. बघा मित्रांनो, आता कसं हे झालेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये कांदा ॲड करत आहे. कांदा टाकत आहे. टाकून दे सर्व कांदा टाकून दे. आपण करा काही करता काहीच मित्रांनो. चला बघू शकता मित्रांनो. या ठिकाणी हा कांदा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. बघू शकता या ठिकाणी आपण कांदा परतून घेतलेला आहे मित्रांनो. हा थोडा वेळ याला आपण चांगल्या प्रकारे लाल रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण. बघू शकता आपण. बघू शकता मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला आता टमाटर ॲड करायचं आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण एक टमाटर घेतलेला आहे मित्रांनो. आपण बघू शकता आपण. एक
छोटं टमाटर घेतलं आहे अर्धा किलो मटनसाठी. हे बघा, आता टमाटर टाकून दिले आहे याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, हे फक्त आपल्याला चिकन कसं शिजवायचं तेवढंच दाखवणार आहे मित्रांनो मी. पुढचा व्हिडिओ आपण मटण हे शिजल्यानंतर कसं आम्ही बनवतो ते पुढची रेसिपी आपल्याला मी दाखवणार आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे याला चांगला कलर आलेला आहे मित्रांनो. बघू शकता आपण. बघू शकता या ठिकाणी थोडंसं कुकर ठेवून झाकण ठेवून देऊ आपण याच्यावर थोडा वेळ. आणि आता बघू शकता आपण इकडे आपल्या बकऱ्याच्या मटणाला कशी हळद एकदम मिक्स झालेली आहे आणि मीठसुद्धा मिक्स झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता आपण. याचा स्वाद खूप वेगळाच लागतो मित्रांनो. एक वेळ करून बघा, चांगली वाटली तुम्हाला आमची रेसिपी तर असं करा, नाहीतर मग तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता मित्रांनो. हे आपण पद्धतशीरपैकी बघा, हे असं आपण केलेलं आहे मित्रांनो मिक्स. आणि या ठिकाणी बघू शकता आपण आता कुकर खोदलेला आहे आणि कुकर खोदल्यानंतर एक वेळ आपण याला परत परतून घेऊ. आणि आता मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे. हे जे मटण आहे मित्रांनो हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मित्रांनो. बघू शकता आपण व्यवस्थित याला ॲड करायचं आहे. आपण आता याच्यामध्ये बकऱ्याचं मटण टाकलेलं आहे मित्रांनो आणि याला आपण आता परतून घेऊ मित्रांनो. एकदम चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता आपण. आपण हे एकदम पद्धतशीर परतून घेतलेलं आहे मित्रांनो. बघू शकता. आणि आता एक काम करायचं आहे मित्रांनो. बघू शकता आपण. आणि विशेष म्हणजे मित्रांनो मटणामध्ये कधीही थंड पाणी टाकू नका मित्रांनो. तुम्हाला टाकायचं तर गरम पाणी टाका मित्रांनो. आपल्याला जेवढं घालायचं मटणामध्ये पाणी तर तेवढं आपण गरम पाणी टाकायचं मित्रांनो. बघू शकता आपण. मी हा जो गॅस पेटवला ना त्याच्यावर एक तवली ठेवून हे याच्यामध्ये 1 ग्लास पाणी या ठिकाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मित्रांनो. या पाण्याला उकळी आल्यानंतर आणि आपल्या मटणातलं पाणी संपल्यानंतर आपल्याला ते पाणी ॲड करायचं आहे. जर आपल्या मटणामध्ये जर पाणी भरपूर असेल मित्रांनो तर हे गरम पाणी टाकण्याची काही गरज नाही मित्रांनो. कारण कसं पाण्यानं चव चालली जाते मग जास्त पाणी झालं मटणामध्ये. तर अशा प्रकारे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर अशा प्रकारे आता हे आपल्याला शिजू द्यायचं आहे मित्रांनो. याच्यावरती आता आपल्याला या ठिकाणी झाकण ठेवायचं आहे मित्रांनो. बघू शकतो आपण. आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रेसिपी इथपर्यंत आलेली आहे. आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊ आणि 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपलं हे मटण शिजून ओके होईल. आणि पुढील रेसिपी मित्रांनो मी तुम्हाला बकऱ्याचं मटण कसं बनवता ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो. तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो आपण यूट्यूबवर जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि इंस्टाग्रामला जर पाहत असाल मित्रांनो तर चॅनलला फॉलो करा. आणि फेसबुकला सुद्धा मित्रांनो चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान
जय किसान, जय भीम, जय शिवराय. बाय बाय मित्रांनो.